मुक्यावर, पहिल्यावर, आंधळ्यावर जर अन्याय होत असेल, बलात्कार करण्याचा प्रयत्न होत असेल, तर या महाराष्ट्राला काळिंबा फासणारी घटना या यावरीमध्ये घडत आहे. आणि त्याच्या अनुषंगाने त्या पीडितेला न्याय देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. का 4 तारखेला ही घटना घडली आहे. 4 तारखेपासून या केज पोलीस स्टेशनला या गुन्ह्याचा एफआर दाखल आहे आणि त्या एफआरचा 360/25 यानुसार गुन्हा दाखल असून त्याच्यामध्ये 92 जे भारतीय संविधानिक कलम आहेत, आर्टिकल 92 असेल, आर्टिकल 74 असेल, आर्टिकल 333 असेल, याप्रमाणे गुन्हा दाखल आहे. परंतु आम्हाला असं म्हणायचंय की गुन्हा दाखल असून देखील 4 तारखेपासून आज तागायतपर्यंत या पोलीस प्रशासनानं ही जी बुद्धिमंद मुलगी आहे, जी बहिरी आहे, जी लंगडी आहे, जी आंधळी आहे, तिच्यावरती अद्यापपर्यंत कुठल्याही पद्धतीचं स्टेटमेंट नोंदवलं गेलं नाही. आणि आम्हाला खरोखर वाटतंय का हे स्टेटमेंट नोंदवलं जात नाही. कारण का जर बहिऱ्यावर असा अन्याय होत असेल, आंधळ्यावर अन्याय होत असेल, जर मुक्यावर अन्याय होत असेल, तर दडकी महिला या बीड जिल्ह्यामध्ये सुरक्षित आहे का? आणि हा सुरक्षिततेचा प्रश्न या ठिकाणी आम्हाला भेडसावतोय. म्हणून आमच्या जिल्हाध्यक्षा माननीय प्रियंकाताई लांडगे यांच्या माध्यमातून हा रस्ता रोको बीड जिल्ह्यामध्ये केज या तालुक्यामध्ये घडतोय. दुसरा मुद्दा असा आहे, बांधवांनो बघा की याच केज मध्ये एक गुन्हा घडतोय. 16 वर्षाची जी मुलगी अल्पवयीन आहे आणि त्या मुलीच्या एका गालपाडे नावाच्या व्यक्तीनं जे एका पद्धतीनं अजिंक्य गालपाडे याने तो रेकॉर्डवरील गुन्हेगार वृत्तीचा, गुंड वृत्तीचा हा व्यक्ती असून त्यानं अल्पवयीन मुलीला पूच लावून पळून नेलेला आहे. त्याच्याच घरच्यांनी वेळोवेळी या पोलीस प्रशासनाला सांगितलेलं आहे की त्याचे फोन त्याच्या मुलाला मित्राला येत आहेत, त्यांच्या नातेवाईकाला येते, त्यांचा CDR काढा, त्याचे कॉल डिटेल्स काढा आणि त्या आरोपीला तात्काळ अटक करा. मग आज गेल्या अनेक दिवसापासून जी गेल्या 18 तारखेपासून गेल्या महिन्यातल्या हा गुन्हा दाखल झाला असेल, तर पोलीस प्रशासन यामध्ये कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि कुणाला बचवण्याचा प्रयत्न करतोय. आमची या पद्धतीनं या ठिकाणी रास्त मागणी आहे का जर या माध्यमातून जर चार्जशीट या आरोपीला दिरंगाईच्या पद्धतीनं अटक नाही केलं, तर त्या आरोपीला चार्जशीट वेळेत दाखल नाही केलं, तर त्याचा वकील त्याला बेल मागणार आहे आणि तपासाच्या निर्णयामुळे आरोपी मोकाट सुटतात आणि अशा प्रवृत्तीचं गुन्हा या ठिकाणी करण्यासाठी मोकाट आहे. म्हणून मला सांगायचंय, या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारणारे या देशाचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितजी पवार साहेब हे आहेत. आणि यांनी खरोखरच आज आपण पाहतोय महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये काम करत असताना, संसदेमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीची भूमिका घेत आहेत. मग या बीड जिल्ह्यामध्ये आपण जर या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलं असेल, तर या जिल्ह्यामध्ये अशा घटना का घडतात? मग आपला या ठिकाणी खरोखरच लक्ष आहे का आणि आपण या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलंय का? हा जनतेला तुम्हाला आम्हाला पडलेला प्रश्न आहे. म्हणून मला आज सांगायचंय, बीड जिल्ह्याच्या महिला सुरक्षित करायच्या असतील, बीड जिल्ह्याच्या महिलाला संरक्षण द्यायचं असेल, तर मी माननीय येथील पोलीस प्रशासन असेल, माननीय या तालुक्याचे DYSP असतील यांना विनंती करतो की आपण जाती स्वतः याच्यामध्ये लक्ष घालावं आणि तात्काळ आरोपीला अटक करावं.